काय गरज होती खाली नाक खुपसायची? अगं नाक खुपसत नव्हते का बाई मी, उलट आपली बाजू सेव्ह करण्यासाठी सगळं ते नंदिनीवर ढकलायचा प्रयत्न करत होते. आणि हे सगळं प्रकरण आपल्यावर चेकलं असतं म्हणजे नंदिनीवरती ढकलण्याचा प्रयत्न करत होते. तुला दिसत नाहीये का रम्या, नंदिनी पेटून उठलीये. तुझ्या मनात काय चाललंय ना ते काढून घेण्याचा ती वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करते आणि तिला जमलं नाही म्हणून आज ती काउन्सिलर घेऊन आली घरी. आणि काउन्सिलर काय बोलली हे ऐकलंस ना तू? हो ऐकलं ना. पिहूच्या मनात एक सिक्रेट आहे आणि ते सिक्रेट नंदिनीशी कनेक्टेड आहे. पण एक गोष्ट तुझ्या लक्षातच आली नाहीये रम्या, नंदिनीसाठी सगळ्या गोष्टी हळूहळू सोप्या होत जात आहेत. पिहूच्या मनात शिरण्याचा रस्ता आता तिच्यासाठी कठीण राहिला नाहीये रम्या. मग त्या सिक्रेटचा धागा धरून नंदिनी तिच्या मनातला गुंता सोडवू शकते, हे कळतंय का तुला? नाही नाही आई आई हा गुंता सुटता कामा नये. नंदिनीवरती बारीक लक्ष ठेवतो. ती कुणाशी बोलते, काय बोलते यावर लक्ष ठेव. तू सांगतेस ना तसंच करते मी. तू मगाशी बघितलंस खाली जीवा किती बाजू घेतो त्या स्वतःच्या बायकोची. जीवाच काय अख्खं घर तिच्या बाजूने उभं आहे. मी इतकं केलं या घरासाठी, या घरातल्या लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आता वसवत त्या रम्याला म्हणत असतात, काय गरज होती तुला तिथे तोंड उघडायची? त्यावर रम्या म्हणत असते, मग मी काय करायला हवं होतं? मी हे सगळं का आणि कशासाठी केले तुला माहिती ना? अगं तू वेडी आहेस का? आयतच कुलीत तू नंदिनीच्या हातामध्ये दिलेला आहेस आणि तुझ्या अशा वागण्यामुळे आता ती नंदिनी सावध झाली असेल. तुला गरज नव्हती ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याची. त्यावरच रम्या म्हणत असते, मग आता मी फक्त डोळे उघडे ठेवून बघत बसायला हवं होतं का? त्यावर वसवत्या म्हणतात, हो अगदीच तू शांत बसायला हवं होतंस, कारण जे दीपकचं सत्य आहे ते का जर पिहूने काढून घेतलं तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम झाला असता. तू अशा ह्या गोष्टी इथे करायला नको होत्यास. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी वसवत्या म्हणतात, हे बघ रम्या, आपल्याला खूप जास्त अलर्ट राहायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. काही जरी झालं तरी सुद्धा आपण आता हे सगळं प्रकरण दाबलं आहे. आई तू बघितलंस ना, मी एवढं सगळं केलंय ह्या लोकांसाठी आणि त्यांना ह्या माझ्या करण्याचं काहीच नाहीये आणि त्या नंदिनीचं सगळं जण ऐकतायत. त्याचबरोबर जीवा तर अगदीच ती त्या बाजूनेच बोलत आहे. तेव्हा वसवत्या म्हणतात, अगं तूच काय, मी आतापर्यंत ह्या घरच्यांसाठी ह्यांच्या जिभेचे चोचले पुरवलेत पण त्यांना त्या गोष्टीची अजिबात जाणीव नाहीये. ही नंदिनी आली आणि ह्या नंदिनी त्याचबरोबर त्या कव्याच्या पाठीमागे हे लोक असे काही लागलेले आहेत की त्यामुळे आपल्याला आता खूपच जास्त अवघड जात आहे. पण आता आपल्याला खूप अलर्ट राहायला पाहिजे. ह्या नंदिनीने कुठली जादूची कांडी फिरवली कळत नाही. इकडे आता अनिशा आणि त्याचबरोबर काव्या अभ्यास करत बसलेल्या असतात. बेडवर पूर्ण पसारा घातलेला असतो आणि त्यांनी आपल्या पारची हकलपट्टी मात्र खाली केलेली असते. खूप काही पॉईंट्स त्या काढत असतात आणि डिस्कस करून अभ्यास करत असतात. इकडे पार्थला खूपच बोर होत असतं आणि बोर होत असल्यामुळे तो मुद्दामूनच काव्याला डिस्टर्ब करत असतो आणि काव्याची छेड काढत असतो. आता ह्या सगळ्या तो गोष्टी करत असताना इकडे तो बोलत असतो आणि तेव्हा काव्याचं त्याच्याकडे कसलंच लक्ष नसतं. पार्थला तर काव्याशी बोलायचं असतं आणि म्हणूनच तो सगळे काही प्रयत्न इथे करत असतो. तेव्हाच आता पार्थ हा बोलत असतो, माझ्याच बेडरूममध्ये मी किचनमध्ये असलेल्या सुपडीसारखा असा एखाद्या कोपऱ्यात पडलेलो आहे. एक मांजर कमी होती का? आता दुसरी मांजर आलेली आहे इथे. त्या तेवढ्यातच इकडे पार्थचा लॅपटॉप हा डिस्चार्ज होत आलेला असतो. त्याला चार्जर पाहिजे असता म्हणूनच तो म्हणत असतो, आता ह्यांनाच कामाला लावतो. म्हणून काव्या असं तो करत असतो आणि मला तो चार्जर देता का प्लीज? पण इथे मात्र काव्या म्हणत असते, मला डिस्टर्ब होते, शांत बसा. पण पार्थ म्हणत असतो, प्लीज प्लीज द्या ना, तेवढा चार्जर द्या ना. पण इथे काव्या मात्र त्याचं काहीच ऐकत नसते आणि इकडे मात्र पार्थ म्हणत असतो, प्लीज तुम्ही असं काय करताय, प्लीज तेवढा चार्जर द्या ना मला. आणि इकडे तो हसतच असतो. तेव्हाच इथे अनिशा म्हणत असते, अगं काव्या असं काय करतेस, पार्थ बोलवताय तुला. आणि तेव्हा ती म्हणत असते, गप्प बस ग तू, तुला काय होते, मला डिस्टर्ब होते. पण इकडे मात्र पार्थ म्हणत असतो, ओ काव्या तेवढा चार्जर द्या ना प्लीज, चार्जर द्या ना प्लीज. तो हळू आवाजात आणि नॉर्मल बोलत असतो. पण तेवढ्यातच आता इथे ती ऐकत नसते म्हणूनच पार्थ जोरातच ओरडतो, ओ फिसकटलेली मांजर. आणि तेव्हा इथे आता म्हणत असते, हे काय चाललेलं आहे, तुम्हाला दिसत नाही का मी अभ्यास करते ते? हाच आता काव्या म्हणत असते, तुम्ही गप्प बसावं प्लीज, गप्प बसा. तेव्हाच आता पार्थ म्हणत असतो, मी गप्प बसेल पण शांतपणे बसणार नाही. असं म्हणूनच तो आता तिथे असलेला एका रजिस्टरचा कागद फाडतो आणि त्याचा गोळा करतो आणि काव्यावर तो मारत असतो. तेव्हा काव्या पुन्हा डिस्टर्ब होत असते. आता मात्र तो लगेचच त्या कागदावर उडून बघा म्हणत असतो आणि त्या कागदावर त्यांनी इथे चार्जरचं स्केच काढलेलं असतं. तेव्हा तो म्हणत असतो, प्लीज द्या ना चार्जर. ती म्हणत असते, चार्जर पाहिजे असेल तर असं स्केच कोण बरं काढतं? आणि तेव्हा तो म्हणतो, मी काढतो स्केच, मी खूप उत्तम इथे आर्किटेक्ट आहे, डिझायनर आहे, त्याचबरोबर मला खूप छान असं ड्रॉइंग काढता येतं. आता मात्र काव्या चिडते आणि म्हणत असते, प्लीज प्लीज. तेव्हा पार्थ म्हणत असतो, द्या ना प्लीज चार्जर द्या ना. असं म्हणूनच आता शेवटी काव्याकडून तो चार्जर घेत असतो. इकडे नंदिनी पिहूच्या रूममध्ये तिच्या आवडीचं सूप घेऊन गेलेली असते आणि तेव्हा तिच्यासोबत ती मस्त गप्पा मारत असते. मी पिहूला म्हणत असते, कशी वाटली मग प्रियांका ताई आणि काय काय केलं तुम्ही? त्यावर पिहू म्हणते, आम्ही छान 2 गेम खेळलो, कुठले रॅपिड फायर आणि पिझ्झा. आणि त्यावरच पिहू घाबरलेली असते आणि ती भीती तिच्या मनामध्ये येत असते. ती म्हणत असते, म्हणजे काय झालेलं आहे ते मला तू व्यवस्थित सांगणार आहेस का? पिहू प्लीज तू माझ्याशी बोल ना, काय झालेलं आहे तू माझ्यासोबत डिस्कस करू शकतेस ना. हे बघ तुझ्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या तू मला सांगू शकतेस, घाबरायची काहीच गरज नाहीये. त्यावरच पिहू म्हणत असते, नाही मला काहीच नाही सांगायचंय. इकडे आता पिहूच्या मनामध्ये विचार येत असतो, काय करू, सांगू का नंदिनी ताईला, काय करू? ह्या सगळ्या गोष्टी मला वाटते की मी नंदिनी ताईला सांगायला पाहिजेत. आणि तेव्हा ती विचार करते. तेवढ्यातच वसवत्या सगळं बोललेली तिला आठवत असते. अशा पद्धतीने तिची मावशी तिच्याशी बोललेली असते की ह्या घरातून तुला तुझ्या आई-बाबांना मी बाहेर काढील आणि मग तू काय करशील. आणि तेव्हा ती घाबरत असते. घाबरल्याबरोबरच लगेचच नंदिनी वहिनी म्हणून जोरात ओरडते आणि तेव्हा नंदिनी म्हणते, काय झाले पिहू, का ओरडलीस तू एवढं? तेवढ्यातच आता धावतच ती तिला मिठी मारत असते आणि तेवढ्यात जीवा तिथे येतो. जीवा तिथे आल्यावर आता लगेचच म्हणतो, काय झाले पिहू, तू बरी आहेस ना? आता लगेचच नंदिनी तिला पाणी प्यायला देत असते आणि म्हणत असते, हे बघ घाबरू नकोस, घाबरायची काहीच गरज नाहीये. आणि तेव्हा तिला मिठी घेऊनच इथे नंदिनी पिहूला शांत करण्याचं काम करत असते. मग नंदिनीच्या मनामध्ये विचार येतो, आता तर पिहू बरी होती, मग आता हिला काय झाले, अशी का करते ही? आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिला कुठल्या गोष्टीची भीती वाटते.
असते. जीवा सुद्धा तिला शांत करत असतो. तर इकडे नंदिनी सुद्धा तिला म्हणत असते प्लीज शांत बस, असं काहीच होणार नाहीये तुला. आणि तेव्हा आता पाणी पिल्यावर इथे जीवा आणि नंदिनीने तिला समजावून सांगितलेलं असतं आणि शांत बसायला सांगितलेलं असतं. आता जीवा आणि नंदिनी इथे खूपच मोठी आयडिया लढवत असतात. इथे दोघे जण सुद्धा तिच्यासोबत गप्पा मारत असतात आणि तिला थोडंसं नॉर्मल करण्याचा, बोलतो करण्याचा दोघे जण मिळून प्रयत्न करत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो मग आता ह्या संडेला काय बरं प्लॅनिंग आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते काय म्हणजे काय आम्हाला फिरायला जायचंय. हो का, हो पिहू कुठे जायचं सांग बरं, मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊया का. तेव्हा पिहू म्हणते नाही अगोदर वॉटर पार्क आणि त्यानंतर आईस्क्रीम. काय लॉंग ड्राईव्हला नको, काय रे जीवा दादा तू पण लॉंग ड्राईव्हला कोणी जातो का, मला ना वॉटर पार्कला फिरायला खूपच जास्त आवडतं. असं म्हणूनच आता पिहू जोराजोराने हसत असते. आज इकडे मस्त मस्त एन्जॉय करूयात. पण तेव्हा पिहू म्हणत असते मग आपण सगळेच जण जाणार आहोत तर आपण एक गोष्ट करूयात, आपण सगळ्यांनाच घेऊन जाऊयात ना. आपण तिघं जाण्यापेक्षा कव्या बहिणीला त्याचबरोबर पारदादाला घरातील सगळे मामा मामी सगळ्यांना घेऊन जाऊयात. तेव्हा जीवा म्हणत असतो बरोबर ते सगळं ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांग पिहू, तुला तुझ्यासोबत कोणाला जास्त घ्यायला आवडेल किंवा तुला सगळ्यात जास्त कोणासोबत एन्जॉय करायला आवडेल. तेवढ्यातच ती म्हणत असते असं काही नाही, मला सगळेच आवडतात. हे बघ तू आवडतोस, त्याचबरोबर कव्या बहिणी आवडते, त्याचबरोबर पारदादा आवडतो, त्याचबरोबर नंदिनी बहिणी तर खूप आवडते, मामा मामी सगळे, पण फक्त कोण नको असं म्हणता क्षणी ती थोडीशी शांत बसलेली असते. आता नंदिनी आणि जीवाला तिला फक्त आणि फक्त तिच्या मनामध्ये काय आहे, कुठल्या गोष्टी आहेत हे सगळं काही काढून घ्यायचं असतं आणि ती बोलता बोलताच थांबते. बरोबर ठीक आहे, पण सांग ना आणखी कोणाला नको, तू अशी बोलता बोलताच का बरं थांबलीस. त्यावरच नंदी म्हणत असते बरोबर ठीक आहे, पण तेव्हा पिहू म्हणत असते आता तुम्ही मला दोघं सुद्धा एक प्रॉमिस करा, माझी एक्झाम झाली की मग नक्की आपण वॉटर पार्कला जाऊया. तेव्हा लगेच दोघं सुद्धा प्रॉमिस करतात. आता पिहूच्या हातावर नंदिनीचा आणि नंदिनीच्या हातावर जीवाचा हात असतो. आता एकत्र आल्यानंतर दोघे सुद्धा एकमेकांकडे पाहतच असतात. कमीत कमी पिहूमुळे तरी आज हे दोघं एकत्र आलेले असतात आणि पिहूला फक्त ह्या दोघांना एकत्र आणायचं असतं. आणि तेव्हा पिहू खूपच जास्त आनंदामध्ये असते. दोघं सुद्धा आता पिहूला खूपच आनंदामध्ये मिठी मारत असतात आणि ह्या दोघांना एकत्र पाहिल्याच्या नंतर आता पिहू अगदीच उड्या मारायला लागलेली असते. पिहू म्हटलेली असते मला तुम्हा दोघांकडून एक गोष्ट एकत्र हवी आहे. आणि तेव्हाच आता इथे जीवा म्हणत असतो आता आणि काय, आता कुठली गोष्ट एकत्र हवी आहे. तेव्हाच पिहू म्हणत असते तुम्ही दोघांनी एकत्र हक करायला हवं. असं म्हणता क्षणी दोघे सुद्धा इकडे एकमेकांकडे पाहतच असतात. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कव्याची आहे ती किचन मध्ये पुस्तक घेऊन अभ्यास करत असते. त्यावरच आता नंदिनी तिला म्हणत असते अगं कव्या काय हे खोलीमध्ये बसून अभ्यास करायचा सोडून तू इकडे काय करत आहेस. त्यावरच कव्या म्हणत असते अगं तुला एक गोष्ट सांगू का, तो जो आर्किटेक्ट बोका आहे ना बोका, तो मला खूप त्रास देतोय. तुला सांगू असे तू ड्रॉइंग काढतोय ग, पण इतका कोणी त्रास देतं का, इथे कागदाचे गोळे करून माझ्या अंगावर फेकतोय, न बोलता सुद्धा मला डिस्टर्ब होतंय. काय करताय, काय झाली, तू कुठे हरवलेली आहेस. इकडे मात्र नंदिनी पिहूच्या बोलण्यामध्ये हरवलेली असते. कारण असं काउन्सलरने सांगितलेलं असतं की जे सिक्रेट आहे ते फक्त आणि फक्त इथे नंदिनी बद्दल आहे आणि त्यामुळे ती थोडीशी डिस्टर्ब झालेली असते. हा नंदिनी म्हणत असते खरं सांगू का काव्या, मला खूपच जास्त टेन्शन आले. त्यावर काव्या म्हणत असते कसलं कताई काय चाललं आहे, पण एक गोष्ट तुला कळते का, हे बघ चित्र आता मला एक गोष्ट सांग, मी बाहेरच्या कितीतरी लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते पण आपल्या घरातील लोकांचे प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करता येत नाहीये. पिहूलाच बघ ना, आता मला तिच्या मनातील सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायच्या, सगळं काही ते तिला ओळखून घ्यायचं, समजून सांगायचं, त्याचबरोबर तिच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे सगळं काही मला शोधायचं, पण मी ते करू शकत नाही, मला यशच येत नाहीये. अशी कुठली कधी डिव्हाइस पाहिजे की ज्यामुळे तिच्या मनातलं मला इथे काढून घेता आलं पाहिजे. तेवढ्यातच काव्याला इथे पार्थ बोलणं होत असतं. चित्र ही अशी डिव्हाइस आहे की समोरच्याला काय हवंय हे सगळं काही तो चित्राद्वारे सुद्धा इथे सांगू शकतो. त्यावर लगेचच काव्या म्हणत असते भेटलं काय, त्यावर चित्र. तेव्हाच काव्या म्हणत असते ताई एक काम कर, तू तुझं डोकं लाव, आता चित्र काढायला लाव आणि चित्रामधून तिला तिची भीती आहे ना ती त्या चित्राद्वारे तिला स्पष्ट लिहायला लाव. आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते वा 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 काय एकच नंबर आयडिया दिलीस तू. तर इकडे लगेचच दोघी बहिणींनी मिठी मारलेली असते आणि तेव्हाच नंदिनी म्हणत असते नक्कीच पिहूला मी हे नक्कीच करायला लावते. असं म्हटल्यानंतर इकडे आता मानिनी तिच्या मैत्रिणीच्या इथे घरी मंगळागौरीसाठी गेलेली होती. त्यातच वसुंधरा तिथे येते आणि वसुंधरा तिथे आल्यावर तिच्याशी बोलत असते. तर इकडे आता म्हणत असते काय झालेलं आहे आणि त्याचबरोबर मंगळागौर कशी झाली ग. लगेचच त्या मानिनी म्हणत असते खरं सांगू का खूपच छान अशी मंगळागौर झाली आणि नवीन लग्न झालेल्या सुना त्याचबरोबर त्यांच्यासाठी एवढं सगळं करणं किती हे छान असतं ना ग. आणि हे सगळं काही तिथे झालेलं होतं. आणि तेव्हाच इकडे आता जी वसवात्या आहे ती इथे आलेली असते. वसवात्या इथे आल्याबरोबरच आता इथे ती मानिनीला सुद्धा विचारत असते काय झालं आई, सगळं काही बरं आहे ना. आणि तेव्हाच इथे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इकडे मंगळागौरीचा विषय असतो. पण लगेचच आता जी नंदिनी आहे ती मानिनी समोरून इथे वसवात्याकडे जाते आणि वसवात्याकडे गेल्यावर ती म्हणत असते पण वसवात्या मला एक गोष्ट सांगा ना, जेव्हा पिहू तुमच्या समोर येते तेव्हा ती तुम्हाला का घाबरते. त्यावरच आता वसवात्या चिडते आणि लगेचच म्हणते तुला नेमकं नंदिनी काय म्हणायचं आहे, तू असं कसं बोलू शकतेस आणि त्याचबरोबर तुला नेमकं काय म्हणायचंय आणि हे सरळ तू माझ्यावर आरोप करतेस का. त्यावर नंदिनी म्हणते वसवात्या प्लीज तुम्ही असं काय चिडताय, मी साधा प्रश्न विचारलाय तुम्हाला आणि काउन्सलरने जसं सांगितलं की ते सिक्रेट माझ्याशी कनेक्टेड आहे. तेव्हाच वसवात्या म्हणते तुला काय म्हणायचं आहे, मी तिला भीती घालते, तुला काय म्हणायचं आहे नेमकं, मी काही केलेलं आहे का तिला आणि त्याचसोबत तू अशी कशी बोलू शकतेस माझ्याशी, असं बोलायची तुझी हिंमत तरी कशी झाली. आणि हे बघ नंदिनी तू घरातल्यांशी काही गुलगुल कर, घरातल्यांच्या चांगल्याच ह्याच्यामध्ये राहण्याचं गुडबुकमध्ये राहण्याचं तू जरी काम करत असलीस तरी सुद्धा मानिनी तुझ्या ह्या सुनेला व्यवस्थित समजून सांग, माझ्या वाटेला आणि माझ्या नादेला जाऊ नकोस म्हणून. त्यावरच मानिनी म्हणत असते अहो वसुताई तुम्ही असं का बोलताय, नंदिनीने मला सुद्धा विचारले आणि त्यात काय एवढं तिला वाटतंय ते म्हणून तिने विचारले आणि असं तुम्ही एवढं वाईट वाटून का घेत आहात. आणि तेव्हाच वसवात्यामध्ये ते तुला विचारलं असेल, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये, पण मला विचारायचं नाहीये आणि माझ्याशी या गोष्टी ते बोलायच्या सुद्धा नाहीत असं म्हणूनच आता वसवात्या तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे आता मानिनी म्हणत असते हे बघ तू अजिबातच काळजी करू नकोस आणि वसवात्याच्या ह्या सगळ्या गोष्टीचं किंवा ह्या सगळ्या बोलण्याचं एवढं तू वाईट सुद्धा वाटून घेऊ नकोस. पण नंदिनी मात्र त्याच विचारामध्ये इथे रमलेली असते. आता खरं तर तिला पिहूशी हे सगळं काही बोलायचं असतं आणि पिहूला सांगायचं असतं की पिहू तुला जी भीती वाटत आहे ती तू त्या ड्रॉइंग मधून इथे काढू शकतेस किंवा सगळ्यांना दाखवू शकतेस. आता पिहू इथे तिच्या खोलीमध्ये अभ्यास करत बसलेली असते आणि पिहू अभ्यास करत असताना आता नंदिनीने तिला त्या जी काही डिव्हाइस आहे किंवा कशा पद्धतीने चित्रातील मन तुम्ही इथे बाजूला करू शकता, इथे व्यक्त होऊ शकता, हे सगळं करू शकता असं सांगितल्यामुळे आता ती लगेचच ड्रॉइंग काढत बसलेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला अनिशाला तिच्या आईचा कॉल आलेला असतो. अनिशाला कॉल आल्यावर तिच्या आई तिकडून बोलत असते हे बघ अनिशा
खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यावर अनिशा म्हणते का काय झालेलं आहे. अगं खरं सांगू का तर इथे आता ना एक गोष्ट झालेली आहे, मला ना चक्कर आली. त्यावर अनिशा म्हणते काय तुला कशी चक्कर आलेली आहे आणि त्यासोबत काय झालेलं आहे आई, तू मला अगोदरच का नाही सांगितलंस आणि मी तुझं काहीच ऐकणार नाही, मी आत्ताच्या आत्ता तुझ्याकडे येत आहे. त्यावर तिचे म्हणत असते हे बघ एवढा लांबचा प्रवास आहे, तू येऊ नकोस. पण तरी सुद्धा इथे अनिशा म्हणत असते नाही आई मी तुझं काहीच नाही ऐकत आहे, मी लगेचच येत आहे. आणि तेव्हाच इकडे लगेचच आता पार्थ म्हणत असतो बरं ठीक आहे मी तुला इथे सोडवायला येऊ का. त्यावरच काव्या म्हणत असते काही गरज नाहीये. नाही तेवढंच म्हटलं चान्स तसला चान्स काही गरज नाहीये, पण अनिशा तू आता एवढ्या लांब कशी जाणार आहेस आणि त्यासोबतच काही गरज नाहीये, तू सकाळी जाणार. आणि काय झालेलं आहे काकूंना. तर इकडे मात्र पार्थ म्हणत असतो की तुमची हरकत नसेल तर मी नक्की सोडवायला येऊ शकतो तुम्हाला. त्यावरच आता इथे ती बोलत असते नाही नाही या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही. आता तो म्हणत असतो नाही नाही काहीच गरज नाहीये. तेव्हा काव्या म्हणत असते अगं तू आता एवढ्या उशिरा नको जाऊस. तेव्हा पार्थ म्हणत असतो नाही नाही तुम्ही गेला तरी चालेल, कारण तुम्ही गेला तर माझी रूम मला भेटेल ना. आणि तेव्हाच इथे अनिशा म्हणत असते तसं काही नाही मी गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपेल ना. तेव्हा काव्या म्हणत असते का तू का गेस्ट रूम मध्ये जाणार आहेस, ही माझी रूम आहे. त्यावरच पार्थ म्हणत असतो काय 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 ही रूम माझी आहे माझी, आणि ह्या फिसकटलेल्या मांजरीने या माझ्या रूमवरती ताबा मिळवलेला आहे. तेव्हाच काव्या म्हणत असते एक मिनिट ही रूम माझी आहे. तर आता मात्र हे दोघे जण भांडत असतात. तेवढ्यातच अनिशा मध्ये पडते आणि म्हणत असते प्लीज तुम्ही ना माझ्यामुळे उगाच भांडू नका बरं. आता तेव्हाच पार्थ म्हणत असतो बरोबर बरोबर ठीक आहे उगाच तुम्ही ना माझ्यामुळे भांडू नका, कारण काव्या असं म्हटलेले असते की ही रूम माझी आहे समजलं. अतिरिक्त बोका कुठले चला असं म्हटल्यानंतर अगदीच काव्या त्याच्या समोर कमरेवर हात देऊनच उभी राहिलेली असते. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो बरोबर ठीक आहे चालू द्या तुमचं जे काही चालायचं आहे माझा मी जातो बाहेर असं म्हटल्यानंतर पार्थ आता तिथून निघून गेलेला असतो. आणि तेव्हा अनिशाला ह्या दोघांचं जे भांडण आहे ते खूपच आवडलेलं असतं. आणि तेव्हाच ती आता इथे काव्याच्या डोळ्यावरचा चष्मा काढते आणि म्हणत असते काव्या मला एक गोष्ट सांग, चष्मा घालून सुद्धा एखाद्या व्यक्तीला दिसत नसेल तर त्याला काय म्हणतात ग. त्यावरच काव्या म्हणत असते म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. अगं हो मी तुला तेच म्हणत आहे, चष्मा घालून सुद्धा एखाद्या व्यक्तीला दिसत नाही तर त्याला अंधळ म्हणतात ना. अगं अख्खं ग्रीन गार्डन तुझ्या समोर आहे, ग्रीन गार्डन नाही म्हणत तर ग्रीन फॉरेस्ट तुझ्या समोर आहे, तरी सुद्धा तुला ह्या गोष्टी कळत नाहीयेत का पार्थ म्हणजे काय आहे हे कळायला हवं तुला, असं अनिशाचं वाक्य असतं. आता इकडे पिहूने मस्त ड्रॉइंग तर काढलेलं असतं आणि ड्रॉइंग काढल्यानंतर खूप उशिरा ती इकडे नंदिनीकडे निघालेली असते. आणि तेव्हाच अनिशाने पुन्हा तिचा तो चष्मा आहे तो तिच्या डोळ्यावरती घालून दिलेला असतो. तर इकडे आता पिहू नंदिनीचा दरवाजा ठोकत असते आणि नंदिनीचा दरवाजा वाजवल्यावर नंदिनी खूपच घाबरते एवढ्या रात्री का आणि कोण आलेले असेल. आणि तेव्हाच इकडे काय झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणूनच ती दरवाजा उघडते. त्यावरच समोर तिला पिहू दिसते. आता समोर पिहू दिसल्यावर नंदिनी म्हणत असते काय झाले पिहू तू एवढ्या रात्री इथे काय करतेस आणि त्याचबरोबर सगळं ठीक तर आहे ना. तेवढ्यातच आता पिहू खूपच घाबरलेली असते. आज आता नंदिनी म्हणते काय झाले पिहू सगळं ठीक तर आहे ना. त्यावर पिहू म्हणते नंदिनी वहिनी मी ते चित्र काढले ज्या चित्राची मला भीती वाटत होती. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते हो दाखव मला कसलं चित्र काढलेलं आहेस. असं म्हणता क्षणी आता इथे पिहूने ते चित्र नंदिनीच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि इथे नंदिनी ते चित्र पाहते. ते चित्र नंदिनीच्या हातामध्ये असतं. पिहू त्या चित्राकडे आणि नंदिनीकडे पाहत असते आणि तेव्हा इथे सगळ्यात मोठा नंदिनी समोर त्या चित्रां थ्रू इथे खुलासा झालेला असतो. हे सगळं काही पाहिल्यानंतर त्याला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता नंदिनी तर घाबरलेली असते. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच, उद्याचा भाग आपण पाहूयात. आज पिहू म्हणत असते नंदिनी वहिनी प्लीज आता तुम्ही तुमच्या लग्नामध्ये सगळेजण हॅपी होताय ना आणि ह्या सगळ्यामुळे आता पुन्हा सगळं काही विस्कटणार आणि मला तेच नको आहे. त्यावरच पिहू एवढीशी असून सुद्धा या सगळ्या गोष्टी बोलते त्यामुळे तिला खूपच आश्चर्य वाटत असतं. तर इकडे दुसऱ्या बाजूला इकडे ती जीवाला विचारत असते जर तुमच्यामुळे कोणाला त्रास झालेला असेल, तुमच्यामुळे हे घर हलत असेल एखाद्या गोष्टीमुळे आणि तेव्हा तुम्ही काय केलं पाहिजे किंवा मी काय केलं पाहिजे. त्यावर जीवा तिला म्हणतो तू तेच केलं पाहिजे जे योग्य आहे. आणि तेव्हाच आता नंदिनी म्हणत असते ठीक आहे आता मी तेच करणार आहे जे योग्य आहे. तर कारण आता इथे जी वसवात्या आहे वसवात्याने ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि वसवात्याचं भांडं आता इथे सर्वांसमोर नंदिनी फोडणार असते. त्यामुळेच खूप उशिरा नंदिनीला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जीवाशी डिस्कस केल्यानंतर ती खूप मोठ्या इथे अचिव्हमेंट पर्यंत जाऊन पोहोचलेली असते. आणि तेव्हाच ती इकडे वसवात्याकडे जाते आणि वसवात्याकडे गेल्यानंतर मात्र वसवात्या आणि तेव्हा ती दोघीजणी समोरासमोर असतात आणि वसवात्याला ह्या सगळ्या केलेल्या गोष्टींसाठी इथे जा विचारणार असते की वसवात्या हे सगळं तुम्ही केलेलं आहे का, आमच्या चौघांच्या आयुष्याशी तुम्ही खेळात का, आमच्या चौघांच्या आयुष्याची इथे तुम्ही वाट लावली, तुमच्यामुळे तुमच्या एका कर्तृत्वामुळे इथे आमचं सगळ्यांचं आयुष्य इथे वेगळ्याच वळणावर जाऊन पोहोचलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे नंदिनी वसवात्याला विचारणार असते. प्रेक्षकांना अशाच नवीन मालिकांच्या अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. होतं काय घाई सांगायचं होतंस ना मला. ते काही नाही मी आताच्या आता येते तिथे विषय संपला. काय अनिशा काय झालं. अगं मला लगेच निघावं लागेल आईची तब्येत बरी नाहीये. काय झालं ओके हो मला आता लगेच निघावं लागेल. तर माझं घर पण खूप दूर आहे. माझ्या आईची तब्येत बिघडली आहे. पालघर पालघर आता खूप उशीर झाला एवढ्या रात्री प्रवास करणं नाही सेफ. बट मला सांग आता कसं आहे बीपी त्यांचं नॉर्मल आहे ना. मग कशाला उगाच पॅनिक होतीस तू. आता तू प्रवास करू नकोस एवढ्या रात्रीचा बरं नाही. ते एक काम करूया आपण उद्या सकाळी लवकर म्हणजे अगदी पहाटे पहाटे जाऊया तुझ्या घरी. मी येईन ना तुझ्या बरोबर. हा टेन्शन घेऊ नका वाटलीस मी सोडवायला येईल होतं. कशाला काय गरज आहे. लगेच संधी दिसली की ते संगीता सोनं करायला मोकळे. सोनं वगैरे नाही मी आपलं आउट ऑफ कर्टसी म्हटलं. उद्या कॅब रिक्षा ट्रक टेम्पो विमान हेलिकॉप्टर कशाचाहीच फ्लाईट नाहीये. आम्ही दोघी जातो ना आमच्या वाटेने पालघरला अनिशाच्या घरी. तुम्ही लोड नका घेऊ सर. लोड आपल्या भांडणामुळे त्यांचं टेन्शन दूर घ्या. हे घ्या कॉफी. मला नको. तुम्हाला कोण देत आहे. आमच्या दोघांसाठी आणली होती फक्त. समोर केलं माझ्या कप. नंतर ऍटिट्यूड दाखवायला. मला ऍटिट्यूड नाही दाखवायचा. आधीच मी आधी सांगते तुम्हाला. मी गेस्ट रूम मध्ये गेल्यावर भांडा हवं तर. गेस्ट रूम येस
मी गेस्ट रूम मध्ये झोपेन. ही काव्याची रूम आहे ना. अहो, असं काय बोलताय? ही काव्याची रूम नाही, ही माझी रूम आहे. यांनी काबीज केलेली आहे, कळलं ना? फक्त नावावर माझ्या, बाकी हक्क सगळं याद दाखव. हरकत नाही, तुम्ही झोपा इथे, आराम करा. मी गेस्ट रूम मध्ये झोपेन. हा, ते गर्ल्स नाईट आउट समजा. एन्जॉय. गुड नाईट. गुड नाईट. उगा शायनिंग मारायला जातात तुझ्या समोर, बाकी काही काव्या काय चष्मा घालूनही एखाद्या माणसाला दिसत नसेल तर काय म्हणतात ग? आंधळा की बावळट? म्हणजे ह्या रेड फ्लॅगच्या जमान्यात पार्थ देशमुख तुझ्या आयुष्यात आलेला ग्रीन फ्लॅग आहे. सॉरी ग्रीन फॉरेस्ट आहे. कधी कळणार ग तुला? पिहू उद्या रात्री इथे काय झालं? झोप नाही येते का? तू चित्र काढायला सांगितलं होतंस ना, मी काढलंय. मी ते चित्र काढलंय ज्याची मला भीती वाटत होती.